मिरॅकल गार्डन, गोल्ड सूकचं मेन मार्केट. किती छान आहे. क्रोकोडाईल स्कर्ट आहे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. ते सगळे फ्लावर्स, हार्ट हार्ट हार्ट. फुल हे खरं प्लेन आहे मम्मी. तू त्यांच्यासारखीच वाटते. कासल व्ह्यू आहे. खरी फुलं आहे, काही खोटी फुलं नाहीये. अलादीनचं घर वगैरे कसं असतं असं ड्रीम मध्येच बघतो. हे जे आपले कंट्रीज आहेत कल्चर दाखवलं आतमध्ये. इथे टर्किश आईस्क्रीम आहे. स्वतःच्या कंट्री मध्ये चालू आहे. बापरे आंबट असं आहे. हे बघा इंडिया. सरदार अंकल दिसले मला. इंडियाने मला जरा डिसअपॉइंट केलंय. चायना लबुबू डॉल्स खूप सारे आहेत. हॅलो गाईज, वेलकम टू आवर ब्लॉग. तर आजचा दिवस आमचा स्टार्ट झाला आहे. दुपारी जेवलो मस्त. आणि आज आम्ही ग्लोबल वेज आणि मिरॅकल गार्डन. आणि त्याच्या आधी आम्हाला एक राऊंड मारणार आहे गोल्ड सूक, म्हणजे जिथे गोल्डचं मार्केट आहे दुबईमध्ये, ते आता आम्हाला दाखवणार आहे. तर फक्त आम्ही राऊंड मारणार, काही घेणार नाही. ओके. आणि त्याच्यानंतर ग्लोबल विलेज अँड मिरेकल गार्डन. सो आता आम्ही जातोय. तो ये गेट नंबर 3 है. अंदर जाएंगे, आगे एक टी जंक्शन आएगा. टी जंक्शन से राइट साइड में जाएंगे हम. वो सीधा जाता है, जो गोल्ड रिंग रखा हुआ है ना, वो गोल्ड रिंग देखने के लिए. हे आहे ते गोल्ड सूकचं मेन मार्केट. ते फुल वूडचं आहे आजूबाजूला. आणि दोन्ही साईडला शॉप्स आहेत. या साईडला पण शॉप्स आणि इथे पण शॉप्स आहेत. आणि इथे ना ते दाखवणार आहेत की कफ्तान आणि मोठी रिंग गोल्डची वगैरे ते सगळं आहे इथे कुठेतरी बनवलेलं. ते आता आम्ही बघायला जातो आहे. एडिडासचे शूज तिकडे गेली का? यार किती छान आहे. हे बघा किती छान छान सेट आहे. हे जॅग्वार, आय थिंक जॅग्वारचा सेट आहे. हे पण वाईल्ड कॅट वाटते कोणती तरी. स्कॉर्पिओ, क्रोकोडाईल आणि मागे काय. वाव, कोण घालत असेल यार असं सगळं. तर हे आहे गोल्डचं असं टॉप सारखं आहे जे त्यांनी घातलेलं आहे फुल वरती. आणि ते असं बिकिनी सारखं आहे. खाली छोटंसं स्कर्ट आहे आणि वरती बिकिनी टॉप आहे. हा किती छान आहे ना हे टॉप. आणि हे रिंग आहे ज्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं अवॉर्ड भेटला आहे. किती मोठी आहे. त्याला डायमंड पण आहे बघा. वाव, दिस इज द अट्रॅक्शन हिअर ऑफ गोल्ड सूक. आता आम्ही पोचलो आहे दुबई मिरेकल गार्डनला. आणि हे असं फुल फ्लावर्स आहेत आतमध्ये, फ्रेश फ्लावर्स. आणि इथे फोटो काढायला आमचा ग्रुप फोटो काढायला जातोय आता इथे. हे बघा तिथे एक घोडा बनवलाय ज्याचा फुल ग्रास आहे. ते सगळे फ्लावर्स. आणि इथे ना काय ते होडीचं असतं ना, शिपचं असतं ना मम्मी, पवनचक्की नाही ग. नाही, तिथे एक होडी आहे. अँड इथे फ्लावर्स बघा किती छान आहे. मिरेकल गार्डन खरोखर मिरेकल आहे. हे बघा किती छान आहे. नुसतं हार्ट हार्ट हार्ट. किती सारे लाईनी इथे 1 2 3 4. एवढं ब्युटिफुल आहे ना. या साईडला पण आहे आणि या साईडला पण आहे. आणि ते कबशी आहे. हे तर बेस्ट आहे. मिरेकल गार्डनचं मेन अट्रॅक्शन आहे हे एमिरेट्सचं प्लेन जे फुलांनी सजवलेलं आहे. हे बघा. आणि तिथे त्याचे विंग्स आहेत. फुल हे खरं प्लेन आहे मम्मी. खरं प्लेनच्या वरती त्यांनी फुल सजवले. आणि तिथे त्यांचा फ्लॅग पण आहे. त्या फ्लॅगचे कलर. इथे खूप मोठा टेडी बेअर बनवला आहे आणि त्याच्या हातामध्ये हार्ट आहे. मस्त क्यूट क्यूट. आणि या साईडला ना पेंग्विन्स आहेत. 1 2 पेंग्विन. मम्मीला पेंग्विन कडे फोटो काढायचे. तू त्यांच्यासारखीच वाटते.
इथे वरती असं मॉस्क सारखं वाटतंय मला, मॉस्क सारखं काहीतरी बनवलं आहे. तर आता मी वर चाललोय. इथून हत्ती दिसतो, इथे एक कासेल आहे, इथे एक घड्याळ आहे खूप मोठं. किती छान कलर्स आहेत बघा, पर्पल पिंक वगैरे आहे. हे बघून वाटलं की ते असं मॉस सारखं आहे, पण असंच डेक बनवलं आहे खाण्यासाठी बसण्यासाठी, असं काही नाही. थोडं कॅफे आहे आणि वरतून व्ह्यू छान आहे. हे बघा वरतून ह्याचा पूर्ण कासेल व्ह्यू आहे आणि हत्ती वगैरे छान. ते एंट्रन्स आहे तिथून. आणि या साईडनी पूर्ण हे एमिरेट्स प्लेनची साईड आणि जे हार्ट्स आम्ही खाली फोटो काढले ना ते दिसतं. तिथे हत्ती छोटेवाले फाउंटन वगैरे या साईडला हे आहे. आणि एवढं छान आहे ना हे मिरेकल गार्डन. खरंच कसं वाटलं मम्मी तुला? मिरेकल गार्डनची फोटो पाहिली. छान आहे ना? छान, खूप छान आहे मिरेकल गार्डन. माझ्या मागे फुलं असून कलरफुल. हा, आणि ही खरी फुलं, एक काही खोटी फुलं नाहीये. सगळी गुलबक्षी बोलते, गुलबक्षी बोलते बघा. तसं खूप मस्त आहे. कलर्स बघा, पर्पल पिंक व्हाईट. वाव. इथे मस्त मस्त डॉल्स बनवले आहेत जे असे फिरतात. 1 2 3. ओ, त्या साईडला पण डॉल्स आहेत. ही मस्त आहे, पण ही खूप छान फिरते. आता मिरॅकल गार्डन मधून निघून आम्ही आलो आहोत ग्लोबल विलेजला. आणि ग्लोबल विलेज आता माझ्या समोर आहे आणि ते फुल असं डिझनीलँड किंवा असं कुठे अलादीनचं घर वगैरे कसं असतं तशा प्रकारचं दिसते आहे. हे बघा, झूम करून दाखवते. किती सुंदर आहे बघा. वाव. आणि मागे लाईट्स आहे त्याच्या. खूप छान आहे. आता आत जातोय आम्ही, बघू आत काय काय आहे. म्हणजे ते असं काय आहे माहिती, ग्लोबल विलेज की सगळे जे आपले कंट्रीज आहेत त्यांचं छोटं छोटं असं कल्चर दाखवलं आहे आतमध्ये. इंडियाचं कसं कल्चर आहे, जपान, चायना अँड डिफरंट कंट्रीज. UAEचं पण आहे. तर त्यांचं असं छोटे छोटे बनवलेले आहेत. जसं मी एक्सपोला गेली होती, दुबई एक्सपोला पण सेम होतं. सेम इथे ग्लोबल विलेजला पण तसंच आहे. आणि 30 इयर्सपासून हे चालू आहे. सो सगळं तर आम्ही जाऊ नाही शकणार. हत्ती भेटला. सगळे कंट्रीज नाही जाऊ शकणार, पण असे इम्पॉर्टंट कंट्रीज आम्ही जाऊन बघतो. क्लोजर व्ह्यू ऑफ द एंट्रन्स. आणि वरती मस्त मून आहे. हे बघा किती छान वाटतंय. ड्रीम असं ड्रीममध्येच बघतो किंवा मग असं आपण हे कार्टून्समध्ये बघतो आणि शोजमध्ये बघतो, पण हे लाईव्ह बघणं इट इज. दुबई में आना चाहिए. पर मैंने फर्स्ट ट्रिप में कुछ घूमी नहीं थी ज़्यादा, बट दिस ट्रिप वॉज ऑसम. इथे असे शोज असतात जसे हे करताय तिथे. आणि आजूबाजूला सगळे कंट्रीज आहेत आणि मध्ये हे शो असतात. फन. आता आम्ही आलोय फर्स्ट कंट्री जे आहे टर्की. इथे टर्किश आईस्क्रीम आहे आणि इथे तो शो असतो. हे बघा, हे जे मस्ती करतात नाही. आणि इथे त्यांचे असे शॉप्स आहेत खूप सारे की काय काय दिसताय दिलं तिथे. इथे काय शो वगैरे तर दिसत नाहीये, फक्त त्यांच्या कल्चरचं सगळं शॉप्स आहेत. जसं हे ते म्हणजे डायनिंग टेबलवर वगैरे घालायचं तसं. आणि इथे स्वीट्स आहेत. आईस्क्रीमचा शो केला मी टर्कीच्या ह्याच्यामध्ये. आणि आता आम्ही आलो आहोत ही बघ कसं आईस्क्रीम. आता आम्ही पाकिस्तान कंट्रीमध्ये आलो आहे.
पाकिस्तानच्या ह्याच्यामध्ये खूप असे शॉल्स अँड देन ड्रेसेस वगैरे खूप सारे आहेत. हे बघा ड्रेसेसची दुकानं आहेत आणि अशी त्यांची ते लूज ड्रेसेस असतात ना जे आत वगैरे घालतात ते पण आहे ड्रेसेस. आता आम्ही ह्यांच्या स्वतःच्या कंट्रीमध्ये चाललो आहे UAE आणि इथे तर आम्हाला माहिती ऑलरेडी काय काय भेटणार. कफ्तान आणि असं त्यांचं ते असतं ट्रेडिशनल मेन्स आउटफिट आणि ते परफ्यूम्स अत्तर बापरे खूप काय काय आहे. कपडेच जास्त आहेत ह्यांच्याकडे. बापरे यांची कपड्यांचा स्टॉल बघ. सीरियामध्ये आली आहे आणि मला काहीतरी याने दिलंय खायला. जाका काहीतरी बोलत होता. फूड ऑफ सीरिया. असं ब्रेड आहे आणि त्याला काहीतरी हिरवं लावलंय. आंबट असं आहे. एवढा नाही आवडला. ही तर रोटी आहे. आता आम्ही जपानला चाललोय. आम्ही एवढं शोधतोय ना इंडियाला पण भेटत नाही आहे आणि हे इथे फेअर लागतो. जायंट व्हील वगैरे आहे. जपानला आम्ही पोचणार नाही म्हणून आम्ही जपानला चाललो आहे आणि मी एक छोटंसं गिफ्ट घेतलं आहे की चेन. ते मी दाखवते थोड्या वेळाने. नाही आताच दाखवते. आफ्रिकामध्ये आलो आहे. आफ्रिकाचा डान्स बघायला. आम्ही एवढं थकलोय आणि कधीपासून आम्ही इंडिया शोधतोय की इंडिया कुठे, आमचं इंडिया कुठे. आणि इंडिया आता फायनली आमच्या समोर आहे आणि एवढं मोठं आहे ना इंडिया. थांबा दाखवते. हे बघा इंडिया आणि एवढं छान आहे ना. देसी चाट अँड ऑल. चला आम्ही आता आत जातोय लवकर. इंडियामध्ये आलो आहे पण असं इंडियासारखं असं काय वाटत नाही आहे मला. माहिती नाही का म्हणजे हां मला वाटतं काश्मीर पार्ट असेल हे सगळं. आणि थोडंसं मोजडीज आहेत आणि ज्वेलरी आहे. अबाया पश्मीना. एक सरदार अंकल दिसले मला. एक सरदार अंकल दिसले मम्मी मला इथे राईटला. सरदार अंकल आहे इथे. ग्लोबल विलेजच्या इंडियाने मला जरा डिसअपॉइंट केलं आहे. मला असं वाटलं होतं की एक पैठणीचं दुकान असेल, कोल्हापुरी चप्पलचं दुकान असेल, गुजरातीचं काहीतरी असेल पण असं काही नाही आहे इथे. इथे ना ड्रेस मटेरियल्स खूप आहेत. ड्रेस मटेरियल आणि लाईक त्यांचे परफ्यूम्स वगैरे खूप आहेत. आम्ही लास्ट ह्याच्यामध्ये आलो आहे जे आहे चायना. हे बघा ह्यांचं ड्रॅगन. आणि इथे आम्ही कधी चायनाला पोचणार नाही म्हणून आम्ही इथेच. कसं वाटलं तुला ग्लोबल विलेज? छान आहे ना. आम्ही थोडीशी शॉपिंग केली आहे आणि चायना फिरतोय. बघूया आता. हे बघा हे चायनाचं आहे आणि इथे ना ह्यांचे जे शॉप्स आहेत ना ते खूप छान त्यांचं ट्रेडिशनल टाईपमध्ये बनवलं आहे. रेड कलर आणि इथे लबुबू डॉल्स खूप सारे आहेत. 1 पीस 10 AED 10 दिरमला आहे. ते स्वस्त पण आहे असं नाही. आयलॅशेस आहेत, मेकअपचं ब्रशेस. हे बघा हे खूप आहे इथे. काय म्हणतात त्याला लबुबू डॉल, सॉफ्ट टॉईज वगैरे खूप आहेत. सब चायनाचं तर खूप भरलेलं मार्केट आहे. खूप भरलेलं आहे. टॉय शॉप्स तर एवढे आहे ना. माहेराला इथे नाही आणायला पाहिजे.